नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. प्रियंकास किचनमध्ये आपले सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपल्यास प्रियंकास किचनमध्ये उन्हाळी वाळवणातील साबुदाणा बटाटा पळी पापड अगदी सोप्या पद्धतीने मी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर केलेली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आपला पापड पाहू शकता तुम्ही, अगदी दुपटी तिपटीने फुललेला आहे, तितकाच पांढरा शुभ्रसुद्धा झालेला आहे पहा, आणि तितकाच खुसखुशीतसुद्धा झालेला आहे. आवाजावरून तुम्हाला कळतच असेल. आणि तिसरं म्हणजे आपण हे पापड बनवत असताना एकही तेल थेंबाचा वापर न करता बनवलेले आहेत, त्यामुळे हे पापड अगदी 2 ते 3 वर्ष आरामात टिकतात. तर हे पापड बनवण्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्हीसुद्धा एकदा ही रेसिपी ट्राय करून पहा. चला रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे पाहू शकता मी पळी पापड बनवण्यासाठी सिद्धीचा साबुदाणा घेतलेला आहे मी 1 किलो प्रमाणामध्ये. आणि हा साबुदाणा आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून रात्रभर आपण जसा खिचडीला रेग्युलर भिजवतो ना तसा भिजत घालायचा आहे. तर आपल्याला ह्या पापड्या बनवण्यासाठी किंवा कुठलंही उन्हाळी काम बनवण्यासाठी उपवासाचं साबुदाण्याची क्वालिटी जी आहे ना ती चांगली घ्यायची आहे. आता 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून मी रात्रभर भिजत घालणार आहे. तर इथे पाहू शकता आता सकाळ झालेली आहे, मी रात्री भिजत घातलेला आहे. हा साबुदाणा आपण जसं खिचडीला नेहमी भिजत घालतो ना अगदी त्या पद्धतीने मऊसर असा साबुदाणा भिजला पाहिजे पहा, अशा पद्धतीने. आता साबुदाणा छान असा भिजलेला आहे. आता आपल्याला आदण ठेवायचं आहे. तर एक मोठं जाडबुडाचं पातेलं घ्यायचं, त्यामध्ये आपल्याला कुकरच्या डब्याने 1 किलो साबुदाण्यासाठी कुकरचे 5 डबे एवढं आदण ठेवायचं आहे. हे परफेक्ट प्रमाण आहे पहा. आणि नंतर तुम्हाला मी शेवटी सांगणारच आहे किती पाणी लागलं ते. तर आता या कुकरच्या डब्याने 5 डबे मी पाणी या पातेल्यामध्ये ओतून घेणार आहे. तर इथे पाहू शकता मी 5 डबे पाणी ओतून घेतलेलं आहे. आता झाकण ठेवून आपल्याला या पाण्याला छान अशी खळखळून उकळी काढून घ्यायची आहे. आता पाण्याला छान उकळी येते तोपर्यंत आपल्याला हा साबुदाणा असा सुट्टा सुट्टा करून घ्यायचा, एकदम मोकळा करून घ्यायचा. आणि हा साबुदाणा मोकळा केल्याच्या नंतर आपल्याला 1 किलो साबुदाण्यासाठी 1 किलो बटाटा मी इथं वापरलेला आहे. हा बटाटा साल काढून स्वच्छ धुवून खिसणीने खिसून घ्यायचा आहे. आणि खिसल्यानंतर आपल्याला 2 ते 3 पाण्याने हे खिस चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आदण येईपर्यंत. आता आपण बटाटा खिसून घेऊ आणि साबुदाणा पण मोकळा करून घेऊ. तर इथे पाहू शकता आपला साबुदाणा पण मी एका पाटीमध्ये मोकळा करून घेतलेला आहे. आणि दुसरं म्हणजे बटाटा पण खिसून मस्त असं 4-5 पाण्याने स्वच्छ धुवून पाण्यामध्ये हा खिस ठेवून घेतलेला आहे. म्हणजे आपल्याला आयत्या वेळेला साबुदाणा शिजल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये टाकता येतो. तर ही पूर्वतयारी आपल्याला करून घ्यायची आहे. तर इथे पाण्याला पाहू शकता छान अशी खदखदून उकळी आलेली आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि परत मिठाची एक छान अशी उकळी काढून घ्यायची आपल्याला. तर इथे पहा मिठाची छान अशी उकळी आली. आता यामध्ये आपल्याला थोडा थोडा असा शाबू टाकत छान असा या पाण्यामध्ये वैरून घ्यायचा आहे. तर इथे पाहू शकता मी सर्व साबुदाणा टाकून यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे. आता आपल्याला कुठेही पातेलं सोडायचं नाही, सारखं असं हलवत हलवत छान अशी उकळी काढून घ्यायची. आणि उकळी काढल्याच्या नंतर आपल्याला कमी गॅसवरती मध्ये आधी असं हलवत छान असा साबुदाणा ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजून घ्यायचा आहे. दर 2-2 मिनिटाला हा साबुदाणा असा उलटणीने हलवून घ्या, नाहीतर मग असा बुडाला चिटकू शकतो. आता जसा जसा आपला साबुदाणा शिजत जाईल ना तसं तसं हे पाणी आटत जातं आणि साबुदाणा सुद्धा चांगला ट्रान्सपरंट होतो. आता साबुदाणा छान असा शिजत आला की अर्धवट शिजला की आपल्याला यामध्ये घालायच्यात 10 ते 12 हिरव्या मिरच्या मी अशा मिक्सरला फिरून घेतलेल्या आहेत. तर छान अशा चटपटीत ह्या पापड्या लागतात पहा. तर तुम्हाला जर नसेल मिरच्या घालायच्या तुम्ही अशा आणि जरी बनवल्या तरीसुद्धा एकदम खुसखुशीत लागतात पहा बटाटा वापरल्यामुळे. पण मला थोड्याशा चटपटीत हव्या त्यामुळे मी थोडीशी हिरवी मिरची घालून घेतलेली आहे. हिरवी मिरची छान अशी मिक्स करून घ्यायची आणि हा साबुदाणा छान असा शिजून घ्यायचा. तर इथे पाहू शकता मिरची टाकल्याच्या नंतर छान अशी खदखदून उकळी आलेली आहे. साबुदाणा आपला छान असा फुललेला आहे, मोठा झालेला आहे, छान शिजलेला आहे. आता हिरवी मिरची तुमच्या घरामध्ये जर लहान मुलं असतील तर तुम्ही घालू नका, तुमच्या आवडीनुसार. आता यामध्ये खिसून घेतलेला स्वच्छ धुवून घेतलेला बटाटा आहे ना मी असा थोडा थोडा करून यामध्ये टाकून छान असं मिक्स करून घेणार आहे. तर इथे पाहू शकता मी बटाट्याचा खिस सर्व या मिश्रणामध्ये मिक्स करून घेतलेला आहे. आता झाकण ठेवून छान अशी वाफ देऊन घ्यायची या मिश्रणाला. आणि बटाट्याचा खिस आहे ना असा बोटाने तुटला पाहिजे इथपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचा आहे. तर इथे पाहू शकता आपला बटाटा पण छान असा शिजलेला आहे. तर पातेलं कुठंसुद्धा आपलं खाली लागलेलं नाही आहे.
तर अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. तर इथे पहा, अशा पद्धतीने जर बटाटा बोटाने मॅश केल्याच्यानंतर तुटला तर म्हणायचं आपला बटाटा शिजलेला आहे. आता एवढं मिश्रण तयार करण्यासाठी आपल्याला 1 किलो साबुदाण्यासाठी 1 किलो साबुदाणा, 1 किलो बटाटा, 5 कुकरचे डबे पाणी आणि 5 चमचे मीठ वापरलेलं आहे. मी 10 ते 12 हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत. एवढ्या प्रमाणामध्ये परफेक्ट आपल्या पापड्याचं मिश्रण तयार झालेलं आहे. आता तुमचा साबुदाणा आणि बटाटा कोणत्या क्वालिटीचा आहे त्यानुसार तुम्हाला एखादा ग्लास पाणी जास्त लागू शकतं. आता पापड्या घालण्यासाठी मिश्रण तयार झालं आहे का नाही ते तुम्हाला मी एका डिशवर घालून दाखवते. तर हेच मिश्रण असं घ्यायचं एका पळीमध्ये आणि एका डिशमध्ये असं घालून पाहायचं. तर एकदम असं परफेक्ट प्रमाण झालेलं आहे. पहा, अजिबात आपलं हे मिश्रण गरम असताना सुद्धा इकडे तिकडे पळत नाही. जर असं मिश्रण झालं तर म्हणायचं आपलं पापड्यासाठी मिश्रण तयार झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊ. जर तुमचं मिश्रण पातळ झालं तर तुम्ही थंड होऊ द्या हे मिश्रण थोड्या वेळ आणि नंतर पापड्या करून घ्या. आता ह्या पापड्या मी टेरेसवरती प्लॅस्टिकच्या कागदावरती घालून घेणार आहे. तर इथे पाहू शकता मी टेरेसवरती असा प्लॅस्टिकचा कागद हातरून घेतलेला आहे आणि साईडने दगड मांडून घेतलेले आहेत. आता त्यावरती आपल्याला पळीमध्ये थोडंसं असं मिश्रण घ्यायचं, अर्धी पळी, आणि फक्त गोलाकार देत चालायचं. जास्त पण त्रास होत नाही. पहा, तर अशाच पद्धतीने मी सर्व पापड्या घालून घेणार आहे. आता कडकडीत आपल्याला ह्या 2 दिवस उन्हामध्ये वाळून घ्यायच्या आहेत. आता तुम्हाला मी 2 दिवसानंतरच भेटणार आहे. तर इथे पाहू शकता मी सर्व पापड्या अशा पद्धतीने घालून घेतलेल्या आहेत. आता ह्या पापड्या आपल्याला कडकडीत 2 दिवस उन्हामध्ये छान अशा वाळून घ्यायच्या आहेत. आता 2 दिवसानंतरच आपण भेटू. तर पाहू शकता एकदम मस्त अशा पापड्या झालेल्या आहेत. कुठेही आपली पापडी निमुळती झालेली नाही आहे. एकदम गोल असा आकार आलेला आहे. तर इथे पाहू शकता मी 2 दिवस चांगल्या कडकडीत उन्हामध्ये ह्या उपवासाच्या साबुदाणा पापडी वाळून घेतलेली आहे आणि एकदम मस्त अशी वाळलेली आहे. पहा, आणि आपली पापडी तयार झालेली आहे. आता आपण तळून पाहूया. तर इथे पाहू शकता मी गॅसवरती कढई ठेवली आणि त्यामध्ये तेल छान असं तापायला ठेवलेलं आहे. आता आपण पापडी टाकून पाहू. तर एकदम मस्त अशी आपली पापडी फुलते तेलात टाकल्याच्यानंतर, तुम्ही पाहू शकता. आणि एकदम पांढरी शुभ्र अशी आपली पापडी तयार झालेली आहे. तेल थोडंसं झाऱ्याने तळून घ्यायचं. तुम्ही पण एकदा नक्की अशा प्रकारे साबुदाण्याची पापडी करून पहा मैत्रिणींनो, खरंच खूप भारी लागते. आणि तुमच्यासोबत मी सर्व व्हिडिओ संपूर्ण कृतीसह हा व्हिडिओ शेअर केलेला आहे. तुम्ही पाहू शकता आपली पापडी केवढी होती आणि आपल्या पापडीचा आकार केवढा झालेला आहे. आणि एकदम मस्त अशी खुसखुशीत ही पापडी लागते. तुम्ही पण नक्की एकदा बनवून पहा. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे तुम्हाला अशाच छान छान वाळवण्याच्या रेसिपी पाहायला मिळतील. तर इथे पाहू शकता मी 4-5 पापड्या अशा तळून घेतलेल्या आहेत. आणि तुम्ही पहा आपल्या कच्च्या पापडीची साईज किती छोटी आहे आणि आपली ही तळलेली पापडी डबलच टिबल अशी फुललेली आहे. पहा, आणि एकदम मस्त अशी पांढरी शुभ्र आणि एकदम खुसखुशीत अशी तयार झालेली आहे. मी तुम्हाला थोडीशी हातावरती चुरगळून दाखवते. पहा, एकदम मस्त असा चुरगळी जाते आणि एकदम खुसखुशीत, चवीला तर एकदम भन्नाट अशी लागते. तुम्ही पण या उन्हाळ्यामध्ये ही उपवासाचा पदार्थ करून पहा. आणि तुम्हाला कशी वाटली माझी या पापड्याची रेसिपी ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. अशाच एका छानशा रेसिपीसोबत मी तुम्हाला पुन्हा एकदा भेटणार आहे. तोपर्यंत संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप आभारी आहे. पुन्हा एकदा सर्वांना श्री स्वामी समर्थ.